नमस्कार मंडळी. 500+ बिझनेस आयडियाज इन हिंदीमधनं प्रेरणा घेऊन आज आपण एका जबरदस्त प्रवासावर निघणार आहोत. व्यवसायाच्या प्रवासावर. अगदी शून्यातून एक मोठा उद्योग कसा उभा करता येतो याचं प्रत्येक महत्त्वाचं पाऊल आपण समजून घेणार आहोत. खरं सांगा, स्वतःचा बॉस बनण्याचं, स्वतःचा बिझनेस उभा करण्याचं स्वप्न कोण नाही बघत? जवळजवळ प्रत्येक जणच, नाही का? आणि हा जो प्रवास आहे ना, हो, मान्य आहे की तो आव्हानात्मक आहे, पण तितकाच तो जबरदस्त आणि कायम लक्षात राहण्यासारखं सुद्धा असतो. तर मग आता या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी काय करायला हवं? चला, एक मस्तपैकी रोडमॅप बनवूया. आपण या प्रवासातले एक एक महत्त्वाचे टप्पे इतक्या बारकाईने समजून घेऊ की पुढचा रस्ता अगदी सोपा वाटायला लागेल. बघा, एका छोट्याशा आयडियापासून करोडोंची कंपनी बनवणं हा प्रवास खरंच सोपा नाहीये. यासाठी प्लॅनिंग लागतं, प्रचंड मेहनत लागते आणि हो, येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तोंड देण्याची हिंमत लागते. पण इतक्या मोठ्या प्रवासाची सुरुवात होते कुठून? फक्त एका पहिल्या पावलाने. आणि ते पहिलं सगळ्यात महत्त्वाचं पाऊल म्हणजे बिझनेस प्लॅन. हो, कुठलंही काम सुरू करण्याआधी डोक्यात जे काही चाललंय, ज्या कल्पना आहेत, त्या कागदावर उतरवणं खूप गरजेचं आहे. समजा ही आपल्या बिझनेसची पहिली वीट आहे, पायाभरणी आहे. अच्छा, तर हा बिझनेस प्लॅन म्हणजे नक्की असतं तरी काय? एकदम सोप्या शब्दांत सांगायचं तर हा तुमच्या बिझनेसचा नकाशा आहे, एक ब्लूप्रिंट. हा फक्त तुमच्यासाठी नाहीये, तर जेव्हा तुम्ही बँकेत किंवा इन्व्हेस्टरकडे जाता तेव्हा त्यांना हे पटवून देण्यासाठी लागतो की तुमच्या बिझनेसमध्ये का दम आहे आणि तो का यशस्वी होणार आहे. एक चांगला मजबूत बिझनेस प्लॅन बनवणं खरं तर खूप सोपं आहे. फक्त तीन मुख्य प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. आणि एकदा काही उत्तरं मिळाली ना की सगळं चित्र स्पष्ट होतं, पुढे काय करायचं हे कळतं आणि आत्मविश्वास तर आपोआप वाढतो. ओके, तर समजूया की प्लॅन रेडी आहे. पण फक्त कागदावर प्लॅन असून भागत नाही, बरोबर? त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी एक मजबूत पाया लागतो. आणि हा पाया 3 खांबांवर उभा असतो. एक चांगली टीम, योग्य जागा आणि आजच्या काळातलं तंत्रज्ञान. यामधला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा खांब म्हणजे आपली टीम. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एकट्याने कदाचित एखादी लढाई जिंकता येईल, पण मोठं साम्राज्य उभं करायचं असेल तर एक विश्वासू फौज लागतेच लागते. आणि तीच फौज म्हणजे आपली टीम. आता दुसरा खांब, व्यवसायाची जागा. जरा विचार करा, दुकान किंवा ऑफिस अशा ठिकाणी टाकलंय जिथे कुणी ग्राहकच फिरकत नाही तर काय उपयोग? बिझनेस कसा चालेल? म्हणूनच योग्य जागा निवडणं हे कधी-कधी करो या मरो सारखं महत्त्वाचं ठरतं. आणि तिसरा खांब हे तर आजच्या काळातलं ब्रह्मास्त्र आहे, टेक्नॉलॉजी. म्हणजे बघा ना, इंटरनेट, सोशल मीडिया, ऑनलाईन मार्केटिंग या सगळ्याचा वापर केला तर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता येतं. अक्षरशः तुमच्या बिझनेसला रॉकेट स्पीड मिळतो. चला, आता आपल्याकडे प्लॅन आहे, टीम आहे, जागा पण आहे, टेक्नॉलॉजी पण आहे, सगळं काही आहे. पण ही गाडी चालणार कशी? या गाडीला इंधन कोण देणार? आणि ते इंधन म्हणजे पैसा, म्हणजेच फंडिंग. सुरुवातीला तर अनेक जण स्वतःच्या सेव्हिंगमधूनच पैसे लावतात. पण बिझनेसला मोठं करायचं असेल तर बाहेरून पैसा उभा करावाच लागतो. त्यासाठी बँकांकडून कर्ज घेऊ शकता किंवा मुद्रा योजनेसारख्या सरकारी स्कीम्सचा फायदा घेऊ शकता. पण हो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, बँक असो किंवा इन्व्हेस्टर, ते पैसे तेव्हाच देतील जेव्हा तुमचा बिझनेस प्लॅन एकदम जबरदस्त असेल. ओके, तर आता असं गृहीत धरूया की बिझनेस सुरू झाला, पैसे पण आले आणि काम पण सुरू झालंय, सगळं छान चाललंय. पण हे असंच टिकवून कसं ठेवायचं, याला यशाच्या टॉपवर कसं न्यायचं? तर त्यासाठी आहेत काही गोल्डन रूल्स, असे नियम जे प्रत्येक यशस्वी माणूस फॉलो करतो. पहिला नियम, प्रवाहाच्या विरुद्ध जा. याचा अर्थ एकदम सोपा आहे. सगळे जे करतायत तेच करत बसू नका. गर्दीचा भाग बनू नका. जर मार्केटमध्ये टिकायचं असेल आणि स्वतःचं नाव बनवायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल. कॉपी करणारे भरपूर आहेत. आपल्याला काहीतरी ओरिजिनल करायचंय. दुसरा नियम आहे आपल्या टीमसाठी. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, यश कधीच एकट्याचं नसतं. आपल्यासोबत जे लोक दिवस रात्र मेहनत घेतात त्यांच्या कामाला मान द्या, त्यांचं कौतुक करा. कारण एक साधं गणित आहे, जेव्हा आपण आपल्या लोकांची काळजी घेतो तेव्हा ते आपल्या बिझनेसची काळजी घेतात. आणि आता येतो तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त द्या.
आपण नेहमीच ऐकतो की कस्टमर इज किंग. तर त्या राजाला फक्त वस्तू किंवा सेवा देऊ नका, त्यांना एक असा अनुभव द्या जो ते विसरणार नाहीत. आणि समजा कधीतरी काही चूक झाली तर ती मान्य करा आणि लगेच दुरुस्त करा. विश्वास बघा, हाच ग्राहक आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. तर आपण बघितलं की बिझनेसची आयडिया कशी आणायची, प्लॅन कसा बनवायचा, त्याला उभं कसं करायचं आणि यशस्वी कसं करायचं, ह्या प्रवासाचे सगळे टप्पे आपण पाहिले. आता हे सगळं ऐकल्यावर मनात एकच प्रश्न येतो, एकच महत्वाचा प्रश्न, जो प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सुरुवात करायला नेहमीच लाखो रुपये लागतात असं काही नाहीये. इथे काही आयडियाज आहेत ज्या तुम्ही अक्षरशः शून्य गुंतवणुकीत सुरू करू शकता, फक्त स्वतःचं स्किल आणि आवड वापरून. मग ते ऑनलाईन शिकवणं असो किंवा टिफिन सर्व्हिस, सुरुवात कुठूनही होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये? सुरुवात करण्याची इच्छा. तर मग पहिलं पाऊल कोणतं असणार?